वर्षा अगोदर स्वच्छता मोहीम किंवा गड संवर्धनाचे काम चालू होते, तेव्हा इथं माणसांना हे तळघर मिळालं. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वायब्रोज या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आलो मल्हारगडावर. तुम्ही मागं बघू शकता. तर मराठा साम्राज्यात बांधलेला सर्व शेवटचा किल्ला म्हणून मल्हारगडाची ओळख आहे. तर आज तो आपण गड एक्सप्लोअर करणार आहे. चला तर मग. हे पहा, आपल्याला इथं पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यावरून आपल्याला वरती जायचं आहे. ह्या बुरुजातून वाट आहे आपल्याला. चला तर मग. मित्रांनो, वर जाण्याआधी या गडाचा इतिहास नक्की वाचा. मल्हारगडावर येण्यासाठी तुम्ही स्वतःची गाडी घेऊन गुगल मॅपचा वापर करून थेट गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकता. तर मित्रांनो, तुम्ही शिड्यावरती चढून आला की तुम्हाला हा छोटा दरवाजा लागतो. हा छोटा दरवाजा नसून चोर दरवाजा मित्रांनो. हे पहा, म्हणजे तुम्ही इथून येतात ते डायरेक्ट चोर दरवाजापासून तुम्ही डायरेक्ट गडात जाऊ शकता. मेन गेट मित्रांनो तिकडं सोनोरी गावातून आहे. ते तिकडून जी पायवाटी का तिथं मेन गेट आहे. पण आपण इकडून चाललोय. तर मित्रांनो, आपण आता ह्या चोरवाटेतून आलो आहे. चोरवाट्याच्या वरच एक बुरुज पाहायला मिळतो आपल्याला. हे बघा, तटबंदी अजून पण पाहायला मिळते. आणि साईडला हा गाव आहे. गावातला व्ह्यू पण सुंदर आहे बघा. सोनोरीचा किल्ला उर्फ मल्हारगड हा महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. मल्हारगड हा बुलेश्वरच्या डोंगर रांगेत आहे. याच डोंगर रांगेत आपल्याला पुरंदर, वज्रगड आणि सिंहगडासारखे बक्कम किल्ले पाहायला मिळतात. मल्हारगडावर आपल्याला खूप साऱ्या विहिरी पाहायला मिळतात. त्यातील ही पहिली विहीर. या विहिरीत सध्या पाणी नाही, पण खाली पाहिल्यावर ती खूप खोल असल्याचे जाणवते. विहिरीच्या बाजूलाच भगवा झेंडा दिसतो आणि त्याच्या शेजारीच सुंदर असा उगवलेला सूर्य पाहायला मिळाला. तर मित्रांनो, आपल्याला इथं पाण्याचं टाकं पाहायला मिळत आहे, जिथून आपल्याला इथं शिड्या पण आहेत. म्हणजे या पायऱ्यामधून आपण खाली पण जाऊ शकतो. आणि इथं पाणी अजून पण पाहायला मिळत आहे. हे पहा मित्रांनो, हे पाण्याचं टाक आहे. ह्याला पायऱ्या पण उतरायला. तर हे खाली किती खोल असेल मला याचा अंदाज नाही, पण पाणी तर दिसेल. आता घाण दिसतंय आणि हिरवं दिसतंय. तुम्ही ही गडाची तटबंदी पाहू शकता. अजूनही जशी बांधलेली तशीच आहे, फक्त एका दुसरा दगड इकडे तिकडे झालाय. म्हणजे आजवरच्या काळातलं बांधकाम बघा, किती सुंदर बांधकाम. अजून पण पडलेलं नाहीये. हे पहा मित्रांनो, इकडे अजून पण आपल्याला गडाची तटबंदी आहे त्या अवस्थेत दिसते. चांगल्या पूर्ण भक्कम स्थितीत पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपल्याला मल्हारगडावर खूप साऱ्या विहिरी पाहायला मिळतात. हे पहा, मला अजून एक विहीर दिसली. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. याच्यात पाणी पण पाहायला मिळतं आपल्याला. मगाशी जी विहीर होती त्यात पाणी नव्हतं. मित्रांनो, ही जी तटबंदी दिसते ना, ती आपल्याला तो बाले किल्ला आहे. मित्रांनो, झाडावर पहा आपल्याला बजरंगबली पाहायला मिळाले. आपण मल्हारगडावर चोर दरवाजातून आलो आहोत, पण आता मी तुम्हाला या गडाचा मुख्य दरवाजा दाखवतो. चला. तर मित्रांनो, मल्हारगड या गडाला सोनोरी गड म्हणून पण ओळखला जातो, कारण या गडाच्या पायथ्याशी सोनोरी नावाचं गाव आहे.
सोनोरी गावाकडून येताना तुम्हाला गडाचे मुख्य द्वार पाहायला मिळते. मित्रांनो, हे पहा, तुम्हाला लांबून गडाचा फक्त एकच बुरुज दिसत असेल, पण जेव्हा तुम्ही अगदी जवळ जाता तेव्हाच तुम्हाला गडाचा खरा दरवाजा दिसतो. पूर्वीच्या काळात शत्रूला चकवा देण्यासाठी अशी युक्ती वापरून आपल्या गड किल्ल्यांचे बांधकाम केले जात असे. तर मित्रांनो, ह्या वाटेवरून आलं ना की तुम्हाला हा महादरवाजा पाहायला मिळतो. गडाचा मुख्य प्रवेशद्वारच आहे हा. एकदम गडाचं साईडचं बांधकाम बघा मित्रांनो, अजून पण हे बुरुजांचं खूप चांगल्या स्थितीत आहे. मला वाटतं हा दरवाजा नवीन बसवण्यात आला आहे गड संवर्धनाच्या कामामध्ये. तर मित्रांनो, मल्हार गडाची निर्मिती ही पुण्याहून सासवडला जाताना जो दिवे घाट लागतो त्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झालेली आहे. कारण तो अगोदरच्या काळातील व्यापारी मार्ग होता, त्यामुळेच या किल्ल्याची बांधणी ही 1757 ते 1760 या इसवी सनामध्ये झालेली आहे. हा किल्ला पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी बांधला आहे. तर मित्रांनो, हे पहा, ह्याच्या जागा आहे. इथं पहिले सैनिक वगैरे आराम वगैरे करायचे, बसायचे आणि या आपल्या गडाचं संरक्षण करायचे. तर मित्रांनो, जसं आपण वरती येतो ना, या गडाच्या मागे आपल्याला हा जो बुरुज आहे, या बुरुजावर जाऊन आपण अख्खा व्ह्यू पाहू शकतो. चला तर मग तो पण व्ह्यू पाहूया आपण. हे पहा मित्रांनो, हा बुरुज आहे. या बुरुजावर आपण चाललोय. छोटीच पायवाट आहे, तुम्ही पण हळूच या. हे पहा, महादरवाजा तिथं आहे. हे पहा मित्रांनो, हे आत्ता आपण आलोय महादरवाजाच्या बुरुजावर आणि तिकडे आपल्याला पाहायला मिळतं पूर्ण मल्हारगड. सोनोरी गावाकडील दरवाजातून पुढे आल्यावर समोरच गडाचा बालेकिल्ला दिसतो. आतमध्ये खंडोबा आणि महादेवाचे मंदिर आहे, जे इथूनच मला दिसत आहे. तर मित्रांनो, इथं पाहू शकता किती छान संदेश दिलाय. तटबंदी ही गड किल्ल्यांच्या रक्षणासाठी आहे, तुमची नाव गिरवायला नवं. त्यामुळे जर गडावर वगैरे आला तर अशा भिंतीवर वगैरे तुमची नावं वगैरे लिहित नका जाऊ. ते खूप घाण वाटतं, कारण आपला हा इतिहास आहे, आपण जपला पाहिजे चांगला. तर मित्रांनो, या वाटेवरून आता मी इकडे आलोय. मला अजून एक महादरवाजा पाहायला मिळाला. हा महादरवाजा मला वाटतं बालेकिल्ल्याचा मेन दरवाजा असेल. तर आपण आतमध्ये जाऊया. इथं मंदिरं वगैरे आहेत, गुप्त खोली, राजवाड्यांचे अवशेष असतील तर ते दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, महादरवाजामधून जसं आपण आतमध्ये आलो, आपल्याला डायरेक्ट इथं महादेव मंदिर आणि खंडोबा मंदिर पाहायला मिळतं. तर आपण दर्शन घेऊया. चला. हे पहा, आतमध्ये आपल्याला खंडोबाची घोड्यावर स्वार असलेली मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूलाच गडावरील वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. या साईडला थोड्या मोठ्या भिंती आहेत. इथं बघू आपण काय आतमध्ये. हे पहा मित्रांनो, हे पूर्ण राजवाड्याचे अवशेषच आहेत. कालांतराने हे पडत गेलेले. तर मित्रांनो, आपल्याला अजून एक विहीर पाहायला मिळाली. हे पहा, पण ह्याच्यात पाणी नाही आहे. हे पहा, आतमध्ये कोरडीची विहीर आहे. विहिरीचे बांधकाम दिसते ह्याच्या साईडला थोडं.
या ठिकाणी आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा दगडात कोरलेला पुतळा देखील आहे. आता मी तुम्हाला या गडावर काही वर्षांपूर्वी सापडलेले तळघर दाखवतो. चला. तर मित्रांनो, आता मी ज्या ठिकाणी थांबलोय ते इथं तुम्हाला तळघर पाहायला मिळतं. हे तळघर मित्रांनो काही वर्ष अगोदर स्वच्छता मोहीम किंवा गड संवर्धनाचे काम चालू होते, तेव्हा इथले दगड वगैरे साईडला काढून येणं, तेव्हा इथं माणसांना हे तळघर मिळालं. हे तळघर पाहण्यासाठी आम्ही खाली तर उतरलो, पण मनात थोडी भीती होती, कारण खोलीत खूप अंधार तर होताच, तसेच संपूर्ण मल्हारगडावर आम्ही फक्त दोघेच होतो, त्यामुळे आतमध्ये जास्त पुढे जाण्याचे धाडस केले नाही. मल्हारगडाचे क्षेत्र साधारण 4.5 ते 5 एकरांच्या आसपास आहे. हा गड बाहेरून त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ला चौकोनी आकाराचा आहे. मल्हारगड आकाराने लहान असला तरी समुद्र सपाटीपासून सुमारे 3166 फूट उंचीवर आहे आणि पुण्यापासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, बालेकिल्ल्यामधून आता बाहेर आलोय. या साईडला पण आपल्याला एक बुरुज पाहायला मिळालं. हे पहा मित्रांनो, इथं पण एक दरवाजा आहे. या दरवाजामधून पण आपण आतमध्ये येऊ शकतो. याची पण तटबंदी पहा मित्रांनो, अजून आहे तशीच आहे. खूप चांगलं असं भक्कम काम केलेलं होतं या गडाचं. आपण वरती जाऊन एकदा व्ह्यू बघूया. चला. जर या साईडला बघितलं तर हे पहा, तिथं पुढं जर तुम्हाला तो खांब दिसतोय का, त्याच्यावर एक आपला भगवा झेंडा असतो त्यावर, पण आज नाही येतो, काढून ठेवला असेल. तर मित्रांनो, मी पूर्ण मल्हारगड एक्सप्लोर केला आहे. जरी काय पाहायचे राहिले असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जय शिवराय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साह येईल. तर मित्रांनो, मराठेशाहीमधला मल्हारगड हा सर्वात शेवटचा बांधलेला किल्ला आहे, त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी या गडाचे अवशेष खूप चांगल्या अवस्थेत पाहायला मिळतात. बाकी जर गडावर वगैरे तुम्ही जात असाल तर तिथं थोडं पडझड झालेली पाहायला मिळते आपल्याला, पण इथं तसं नाही आहे. आता आम्ही पूर्ण मल्हारगड फिरून आलेलो आहे. पण मित्रांनो, एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला एक जणसुद्धा भेटला नाही मल्हारगडावर. सकाळी आलतो त्यामुळं. तर तुम्ही पण आतापर्यंत मल्हारगडाला भेट नसेल दिली तर नक्कीच भेट द्या. मल्हारगड छान आहे, बिगिनर फ्रेंडली आहे. काही जास्त ट्रेकिंग वगैरे काहीच नाही, फक्त थोड्या सिड्यावरती चढून यायचे, डायरेक्ट तुम्ही गडावर पोहोचता. तर मित्रांनो, आज तारीख 13 फेब्रुवारी, लवकरच 19 फेब्रुवारी येत आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर त्यानिमित्तानेच मी मल्हारगडाला भेट द्यायला आलतो. तर मित्रांनो, मल्हारगड हा मराठेशाहीत बांधलेला सर्वात शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो. तर तो किल्ला तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर नक्कीच या किल्ल्याला भेट द्या. खूप छान किल्ला आहे. काही अवघड ट्रेकिंग वगैरे काहीच नाही आहे, फक्त थोड्या पायऱ्यावरती चढून आले की तुम्ही डायरेक्ट गडापर्यंत पोहोचता. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करून, आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. जय शिवराय.